एका हिरव्यागार वनात शांत नदीकिनारी एक उंच झाड होतं. त्या झाडावर एक चप्पळ हुशार माकड राहत असे. झाडावर पिकलेली गोड गोड जांभळाची फळं हे माकडाचं आवडतं जेवण. त्याच नदीत एक मगर राहत होता. तो नेहमी त्या झाडाजवळून पोहत जात असे आणि माकडाला फळं खाताना पाहायचा. एके दिवशी माकडानं फळ खाताना मगरीकडे पाहिलं आणि म्हणालं, "अरे मगर दादा, तुला फळं खायची आहेत का?" खरं तर मगरीला सुद्धा नवीन प्रकारची फळं खायची इच्छा खूप दिवसांपासून होती. मगरीनं आनंदानं मान हलवली. माकडानं थोडी जांभळं खाली टाकली. मगरीला ती खूपच आवडली. मगर रोज येऊन माकडाशी गप्पा मारू लागली आणि माकड त्याला जांभळं देऊ लागली. हळूहळू दोघांची मैत्री जमू लागली. एके दिवशी मगरीनं ती फळं घरी जाऊन आपल्या बायकोला दिली. ती म्हणाली, "इतकी गोड फळं, ही कोण देतो?" जेव्हा तिला कळलं की एका माकडानं दिली, तेव्हा तिच्या मनात विचित्र विचार आला. अरे, फळं इतकी गोड असतील तर ही फळ जो माकड खातो त्याचं हृदय तर अजून गोड असेल. मला ते खायचं आहे. तुम्ही एक काम करा, माकडाला आपल्या घरी घेऊनच या, असा तिनं हट्ट धरला. मगर घाबरला, पण बायकोच्या हट्टामुळे नाईलाजानं त्यानं माकडाला फसवायचं ठरवलं. मगर माकडाकडे गेला आणि म्हणाला, "मित्रा, माझी बायको तुला भेटायला बोलावते आहे. चल ना, माझ्या पाठीवर बस." माकड निरागसपणे कुठलाही संशय न ठेवता मगरीच्या पाठीवर बसला. मगरीला मनातून वाईट वाटत होतं आणि अखेर त्यानं माकडाला सांगायचं ठरवलं. नदीच्या मध्यभागी पोचताच मगरीनं सत्य सांगितलं. "माझी बायको तुझं हृदय खायचं म्हणते, म्हणून मी तुला घेऊन जातोय." माकड क्षणभर घाबरला, पण लगेचच हुशारीनं म्हणाला, "अरे मगर दादा, तुला आधी सांगायला हवं होतं. माझं हृदय तर मी झाडावर ठेवून आलोय." मगर बावळटपणे म्हणाला, "अरे, मग आपण परत जाऊ." झाडाजवळ पोचताच माकड झपक्कन वर उडाला आणि म्हणाला, "अरे मूर्ख मगरी, हृदय कधी शरीराबाहेर असतं का? तू मला फसवलंस. आज तू बायकोच्या हट्टापायी मला मारायलाच निघाला होता, पण कसा बसा मी वाचलो. यापुढे मी तुझ्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही. तेव्हा आत्तापासून आपण मित्र नाहीत." मगर लाजला आणि तिथून निघून गेला. तो पुन्हा कधीही परत आला नाही. मुलांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? चातुर्य आणि शांत बुद्धीनं कोणतीही फसवणूक टाळता येते. खरी मैत्री फसवणुकीवर नाही तर विश्वासावर टिकते.